6 एप्रिलला भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। 6 एप्रिलला भाजपचा स्थापना दिवस आहे। दरम्यान बैठक बोलावून नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या नावाची घोषणा होण्याची दाट चिन्ह असल्याचं वर्तवलं जात आहे। संघ विचारक दिलीप देवधर यांनी या सगळ्या संदर्भात वक्तव्य केलंय। कर्नाटकच्या सभेतच राष्ट्रीय अध्यक्षांचं नाव निश्चित झाल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। या सगळ्या संदर्भात संघ विचारक दिलीप देवधर यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। एक आठवड्याभरामध्ये जे आहे ते राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवड होऊ शकते अशी जी आहे ती माहिती समोर येते। काय वाटतं, नाव ठरलं असेल राष्ट्रीय अध्यक्षांचं? नाव जरी जाहीर केलं तर नाव ठरलं असेल का आतमधल्या गोट्यामध्ये? आपल्याला काय वाटतं? नाही, नाव ठरलंय, माझी माहितीच आहे। नाव ठरलेलं हे सत्य आहे आणि साधारण 21, 22, 23 तारखेला जी प्रतिनिधी सभा कर्नाटकमध्ये झाली त्या दरम्यान त्याच्यानंतर नाव ठरलंय। त्यामुळे भाजप अध्यक्षाचं नाव ठरलंय का आणि संघाने ओके केलंय का माझी माहिती आहे। हो, मग अनाऊन्स केव्हा होईल तर भाजपच्या घटनेप्रमाणे 50% राज्यामध्ये निवडणूक होणं आणि अध्यक्ष फायनल होणं आवश्यक असतं। ती अजून 36 पैकी 18 झाली नव्हती, ती 18 होणं आणि साधारण 6 एप्रिल भाजपचा जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे आणि त्यानंतर केव्हा तरी एक्झिक्युटिव्ह कमिटीची मीटिंग होईल भाजपची। या पिरियडमध्ये हे नाव भाजपकडनं पब्लिकली समोर येईल हा सर्वांचा अंदाज आहे। माझी माहिती तीच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।